अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपल्याला माहितीच असेल की येत्या सोमवारी म्हणजे 2 मार्च 2026 या दिवशी होळी हा सण आलेला आहे. होळी हा सण आनंदाचा असतो, सोबत वाईटावर चांगल्याचा विजय प्राप्त करण्याचा हा दिवस असतो. सोबतच आपल्या आयुष्यामध्ये धुलीवंदनाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणतात ना रंगोत्सव किंवा रंग आणण्याचा हा दिवस असतो. आपलं आयुष्य पूर्णपणे रंगमय करण्याचा हा दिवस असतो. तर मंडळींनो, हा जो होळी सण आहे तो आपल्याला माहिती असेल की या दिवशी आपण होळी पेटवत असतो, होलिका दहन करत असतो, या सर्व तर गोष्टी करत असतोच. पण सोबतच आपणास माहिती असेल किंवा नाही, होळीच्या दिवशी आपल्या म्हणजे होळीमध्ये फक्त लाकूडच जळत नाही, तर आपल्या आयुष्यातील दुःख, संकट, अडचणी, त्रास, वाईट शक्तींचा नाश देखील त्याच्यामध्ये होत असतो. सोबत आपल्या आयुष्यामध्ये जे काही सततचा आजारपण चालू आहे त्याचा सुद्धा आपण नाश करू शकतो. जर आपण विशिष्ट पद्धतीने विशिष्ट गोष्टी जर आपण होळीमध्ये जर अर्पण केल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, धनलाभ, आरोग्यविषयक जे काही समस्या आहेत त्या सुद्धा दूर होऊ शकतात. वाईट शक्तींचा त्रास, नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्या आयुष्यातून दूर होऊ शकते आणि आपल्या आयुष्यामध्ये फक्त सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदू शकतं. व्यवसायामध्ये प्रगती असेल किंवा नात्यांमध्ये झाला दुरावा असेल, त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला यश मिळू शकतं. मग आता होळीच्या दिवशी फक्त होलिकाचं पूजन करणे, नैवेद्य दाखवणे एवढ्याच आपल्याला गोष्टी करायच्या नाही आहेत, तर आपल्या विशिष्ट गोष्टी सुद्धा आपल्याला होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत. आणि त्या कुठल्या गोष्टी आहेत आणि त्याच्या मागचं आध्यात्मिक कारण देखील काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय प्राप्त करण्याचा दिवस असतो. त्यामुळे आपल्या होळीमध्ये फक्त लाकूडच जळत नाही, तर आपण आपल्या आयुष्यातले सर्व संकट, अडचणी, त्रास, वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, सर्व काही आजारपणा सकट सगळं काही आपण त्याच्यामध्ये होळीमध्ये आपण नाश करून त्याचा भस्म करू शकतो, आपण संपवू शकतो. फक्त आपल्याला विशिष्ट काही गोष्टी त्यामध्ये अर्पण करायच्या आहेत. तर त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट जी येते ती म्हणजेच काय, तर आपल्याला मी कारण सांगेल आणि त्याच्यावरचं ते कुठली गोष्ट अर्पण करायची आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळींनो, घरात सतत कटकटी किंवा भांडणे होत असतील तर होळीच्या अग्नीत तुम्हाला चंदनाचे लाकूड अर्पण करायचे आहे. चंदनाच्या सुगंधाने आणि प्रभावाने घरातील वातावरण शांत येतं आणि घरातील क्लेश दूर होण्यास मदत होत असते. आता काही काही जण घरामध्ये गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्येच आपल्या होळी पेटवतात. काही काही सोसायटीमध्ये किंवा घराबाहेर मोठी होळी पेटवली जाते. तर नक्कीच तुम्ही त्या दोन्ही ठिकाणी जाऊन होलिका पूजन केल्यानंतर आपल्याला आधी होळीचं पूजन करायचं आहे. होळीला आधी आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या सर्व ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहेत त्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. आणि आपण हे जे काही उपाय तोडगे करतो आहोत ते सगळीकडे आपल्याला सांगायचे नाही आहेत, तर आपल्याला गुपचूपपणे सर्व उपाय तोडगे करायचे आहेत. आता मी तुम्हाला एक 5-6 गोष्टी सांगेल कुठल्या अर्पण करायच्या आहेत. त्यापैकी तुम्हाला कुठल्या गोष्टींचा त्रास, अडचण असेल किंवा तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी जर असतील तर नक्कीच तुम्ही त्या त्या वस्तू त्या दिवशी नक्कीच तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत आणि टाकायच्या आहेत. तर तुम्हाला पहिली गोष्ट सांगितल्याप्रमाणे घरामध्ये जर सततच्या कटकटी, भांडणे होत असतील तर नक्कीच होळीमध्ये आपल्याला चंदनाचे लाकूड अर्पण करायचे आहे. आणि चंदनाच्या सुगंधाने किंवा प्रभावाने घरातील वातावरण शांत येते आणि घरातील क्लेश दूर होण्यास मदत होत असते. दुसरा आहे तो म्हणजेच काय, गायीच्या शेणापासून बनवलेली गौरी. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, गौरीला खूप मान असतो. होळीच्या दिवशी होळीमध्ये अर्पण करण्यासाठी गौरीला खूप मान असतो. त्या दिवशी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गौऱ्या विकायला येत असतात. त्यामुळे आपल्याला गायीच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्या होळीत वापरणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते आणि सकारात्मकतेचा संचार देखील होत असतो. म्हणून आपल्याला या दिवशी एक तरी शेणाची गौरी आणून ती आपल्याला होळीमध्ये अर्पण करायची आहे. त्यानंतर आहे, जर तुमच्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असेल किंवा सततचा एखादी व्यक्ती आहे जी सतत आजारीच असते, एक झालं की एक आजारपण चालूच आहे किंवा एखाद्या व्यक्तीला काही फरकच पडत नाहीये काही केल्याने, तर नक्कीच मी सांगेल की जर तुम्हाला आरोग्याची समस्या असतील तर कापूर, लवंग आणि विड्याचं पान एकत्रितपणे किंवा विड्याच्या पानावर तुम्हाला 2 जोड पानाचं विड्याचं पान घ्यायचं आहे, त्यावर कापूर आणि लवंग ठेवायचे आहेत आणि ते तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचं आहे. त्या आजारी व्यक्तीच्या वरून तुम्हाला तुम्ही 3 वेळेस, 5 वेळेस किंवा 7 वेळेस तुम्ही उतारा करायचा आहे आणि तो केल्यानंतर तुम्हाला म्हणजे डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला उतारा करायचा आहे आणि ते तुम्हाला गुपचूपपणे जाऊन तुम्हाला होळीमध्ये अर्पण करा, म्हणजे टाकून द्यायचं आहे ते. जेणेकरून काय होईल की यामुळे अनारोग्य जे आहे आपल्या घरामध्ये आलेलं किंवा त्या व्यक्तीच्या मागे लागलेलं ते अनारोग्य दूर होतं आणि कुटुंबाला उत्तम स्वास्थ्य लाभतं. तर नक्कीच हा उपाय करून बघा. त्यानंतर आहे, आता आपणास माहिती असेल की आता नवीन धान्य यायला सुरुवात होते. आपण सुद्धा सगळेजण बाजारात आलेलं जे काही नवीन धान्य आहे ते आपण घरी आपण भरत असतो. खूप जण वर्षभरात धान्य एकत्रित भरतात. त्यामुळे आपणास माहिती असेल की आता शेतामधून नवीन धान्य यायला सुरुवात होत असते आपल्याला बाजारपेठेमध्ये. तर नक्कीच आपल्याला नवीन धान्याची पूजा देखील या दिवशी करायची आहे आणि आपली
ही परंपराच आहे. तर नक्कीच होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओंब्या भाजायच्या आहेत किंवा अर्पण करायच्या आहेत. त्या केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि अन्नाची म्हणजे अन्नपूर्णा मातेची देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. तर नक्कीच आपल्या घरामध्ये जर गव्हाच्या ओंब्या वगैरे तुम्हाला भेटल्या, शेतकरी लोकांना तर नक्कीच भेटणार आहेत. तर नक्कीच त्यांनी ते अर्पण करावं होलिका मातेला आणि होळीमध्ये तुम्हाला ते अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आहे, जर पैशाची चणचण भासत असेल, सोबत कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे तुमच्या आयुष्यामध्ये, तर नक्कीच होळीच्या अग्नीमध्ये तुम्हाला थोडं यज्ञ सामग्री जी भेटते बघा, आपण घरामध्ये ज्यावेळेस हवन करतो त्यावेळेस आपल्याला धार्मिक दुकानात कुठे तुम्हाला यज्ञ सामग्रीचा बॉक्स भेटून जाईल. त्यातली थोडीशी यज्ञ सामग्री आपल्याला होलिका पूजन करताना किंवा करायला जाताना आपल्या सोबत घेऊन जायची आहे आणि ती तुम्हाला यज्ञ सामग्री अर्पण करायची आहे, होलिका मातेमध्ये टाकायची आहे. यामुळे देवाची विशेष कृपा राहते आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग देखील मोकळे होत असतात. त्यानंतर आहे, घरामध्ये जर वास्तुदोष, नजर दोष किंवा तुमच्या कुंडलीमधल्या काही दोषांमुळे तुमच्या कामामध्ये जर सततचे अडथळे येत असतील, व्यवसायामध्ये प्रगती वगैरे होत नसेल, तर नक्कीच तुम्हाला काळे तीळ थोडेसे घेऊन स्वतःवरून उतरवायचे आहेत आणि तुम्हाला आणि घरावरून सुद्धा वास्तुदोष वगैरे असेल तर घरावरून तुम्हाला उतरवायचे आहे 7 वेळेस. आणि जर स्वतःमध्ये जर तुमच्या कुंडलीमध्ये वगैरे काही सांगितलं असेल दोष वगैरे, तर स्वतःवरून तुम्हाला 7 वेळेस किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीला उतरवायला सांगायचं आहे. श्री स्वामी समर्थ म्हणून तुम्ही ते उतरवून घेऊ शकता आणि ते काळे तीळ तुम्हाला सरळ तुम्हाला होळीच्या अग्नीत तुम्हाला जाऊन टाकायचे आहेत. त्यामुळे अनेक प्रकारचे दोष बाधा जर असेल तुम्हाला काही, त्या सर्व दूर होतात. वास्तूला सुद्धा काही असेल तर ते सुद्धा दूर होण्यास मदत होत असते. त्यानंतर आहे, तुम्हाला एका नारळाला तूप लावून, थोडंसं तूप लावून तुम्हाला होळीच्या अग्नीत अर्पण केल्यास मनातील मरगळ किंवा नकारात्मकता दूर होते. ज्यांना नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगती हवी आहे त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी सांगितला गेलेला आहे. त्यामुळे नक्कीच हा उपाय करायला विसरू नका, कारण की आपणास माहिती आहे की आपण असंही आपण होळीमध्ये नारळ हे अर्पण करतोच, आपण होळीमध्ये टाकत असतो. तर त्याच पद्धतीने तुम्ही जर त्याला फक्त थोडंसं तूप लावून जर आपली हातामध्ये घेऊन मनोकामना जर आपण मनोकामना सांगितली त्या नारळावरती आणि ती होलिका मातेमध्ये किंवा होळीमध्ये अर्पण केली, तर नक्कीच तुम्हाला ते प्रभावी ठरणार आहे. शेवटचं म्हणजे होळीच्या अग्नीत तुम्हाला पुरणपोळी, आता या दिवशी माहिती आहे की होळी हा सण असता की या दिवशी सगळ्यांच्या घरामध्ये पुरणपोळीचा हा नैवेद्य होत असतो, स्वयंपाक होत असतो आणि पुरणपोळीचा आपण नैवेद्य या दिवशी होलिका मातेला किंवा होळीला दाखवतच असतो. तर नक्कीच ही पुरणपोळी जी आहे, पूर्ण जो म्हणजे जो आपला महानैवेद्य आहे पुरणपोळीचा, तो आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचा आहे किंवा कागदावर घ्यायचा आहे किंवा पानावर घ्यायचा आहे आणि तो घेऊन तुम्हाला घरातील समजा पितृदोष, गृहदोष जर असेल घरामध्ये, तर नक्कीच त्याची तीव्रता कमी होणार आहे. हा नैवेद्य जर तुम्ही होळीमध्ये अर्पण केला तर नक्कीच आपल्याला या दिवशी करायचं आहे आणि हे सगळं काही म्हणजे पितृदोष, ग्रहदोष याची तीव्रता कमी होऊन सुख समृद्धी घरामध्ये नांदण्यास मदत होत असते. सोबत हा महानैवेद्य अर्पण केल्याने घरातील क्लेश देखील जळून जातात आणि सोबत कौटुंबिक नात्यामध्ये किंवा इतर कुठल्याही नातं तुमचं जे काही खराब आहे त्या नात्यांमध्ये गोडवा येण्यास मदत होत असते, कारण की पुरणपोळी हा गोडाचा नैवेद्य असतो, त्याच्यामुळे नात्यामध्ये गोडवा येण्यास मदत होत असते. हे नक्कीच उपाय करून बघा. यातले जे तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतील त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं आहे कुठल्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत आणि सोबतच तुम्हाला काय त्याचं मागचं आध्यात्मिक कारण देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे यापैकी ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील किंवा त्रास त्या गोष्टींचा असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी अर्पण करायच्या आहे होळीमध्ये आणि ह्या करायला विसरू देखील नका, कारण की होळी हा सण तुम्हाला परत सांगितल्याप्रमाणे हा आपला वाईटावर चांगल्याचा विजय प्राप्त करण्याचा असतो. आपल्या स्वतःमधील किंवा आपल्या आयुष्यातील घरातील सर्व दुःख, कष्ट, त्रास, अडचणी सगळं काही किंवा आपल्या स्वतःमधल्या काही वाईट गोष्टी जाळून टाकण्याचा हा दिवस असतो आणि चांगल्या गोष्टी स्वीकारण्याचा हा दिवस असतो. त्यामुळे नक्कीच या सर्व उपाय करायला विसरू नका आणि नक्कीच काही शंका असतील, काही म्हणजे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याचं उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.